हे हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण. तुम्हाला माहित आहे मी आणि राधा होपोनोपोनो प्रेयर आणि मॅनिफेस्टेशन शिकवत आहोत. तर हा व्हिडिओ याच्यासाठी काढत आहोत की एक छोटासा रिव्ह्यू आहे होपोनोपोनो प्रेयरचा आणि मॅनिफेस्टेशनचा. तर आम्ही डेली लाईफमध्ये याचा वापर पण करतो आणि शिकवतो, पण आम्हाला याचे भरपूर रिझल्ट आहेत आणि आम्ही एक्सपिरियन्स पण करतो. बट मला असं वाटलं की चला आपण जस्ट आपला नॉर्मलच एक रिझल्ट आहे, पण खूप चांगला आहे. आता नॉर्मल का म्हणतोय तर तुम्हाला नक्कीच पुढे थोडंसं व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेलच. पण हे सांगायचं का आहे, जर ॲक्चुअलमध्ये तुम्ही जर ह्याला फॉलो केलं तर तुमच्या लाईफमध्ये पण रिझल्ट 100% क्रिएट होतात. तर बघा, आम्ही जस्ट आम्हाला अर्जंट कर्नाटकला यायचं होतं आणि कर्नाटकला आम्हाला ट्रेनने यायचं होतं. तर ज्यावेळेस आम्ही रेल्वे स्टेशनवरती गेलो आणि विचार केला, की अरे बापरे! आपलं तर आता रिझर्वेशनच नाही. आपल्याला एकदम अर्जंटमध्ये निघावं लागलेलं आहे. तर मग आपल्याला सीट मिळेल का? तर आम्ही सीट मिळेल का हे मनामध्ये थॉट आल्यानंतर लगेच कॅन्सल केला आणि आम्ही बोललो, की येस, आम्हाला तर सीट आहेच. रेल्वेमध्ये किती पब्लिक आहे आम्हाला याच्याशी काही घेणं-देणं नाही. बट आम्हाला सीट आहे. आम्ही असा विचार केला. एकदा होपोनोपोनो प्रेयर केली आणि सोडली. आणि बघा, सीट मिळालं हा रिझल्ट नाही, हा रिव्ह्यू नाही. तुम्ही बघा पुढं. आणि जस्ट आम्ही गेलो, स्टेशनमध्ये गेलो आणि स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथं पूर्ण एक ए-टी-एम सारखी मशीन असते. त्याच्यामधून आपल्याला ऑनलाईन पण तिकीट काढता येतं, राईट? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की एक ए-टी-एम सारखं बॉक्स असतं, त्याच्यामधून आपल्याला ऑनलाईन तिकीट काढता येतं किंवा त्यांचेच लोक असतात रेल्वेतर्फे, ते तिकीट काढून देतात इमर्जन्सीला. तर मग आम्हाला माहिती आहे, की अ, आम्ही कंटिन्यू येत असतो, त्यामुळे आम्हाला माहिती आहे, की पूर्णपणे बार्शी टू कर्नाटक म्हणजे सोलापूर टू कर्नाटक यायला किती तिकीट आहे हे आम्हाला माहीत आहे. पण आम्ही चलो म्हणलं, की चला आता बघून आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर आपण ऑनलाईन काढूया तिकीट. आणि मी गेलो, ऑनलाईन तिकीट काढलं. तर मी पेमेंट करतोय. पेमेंटच्या वेळेस पासवर्ड दाबताना कॅन्सल करतोय. मी स्कॅनर कलेक्ट करतोय, म्हणजेच स्कॅन करतोय आणि नंतर परत अजून लगेच पेमेंट कॅन्सल करतोय. आणि असं 2 वेळेस केल्यानंतर आता माझ्याकडे असं बघत आहे, असं काय करताय? पेमेंट करायचं असेल तर करा, नसेल तर काउंटरवरून तिकीट घेऊ. नेमकं तुम्हाला जर जमत नसेल ऑनलाईन तिकीटातून काढायला, तर आपण काउंटरवरून घेऊ. मग मी म्हणतो, "नाही, नाही, तसं जमत नाही असं नाही. मी प्रॉपर मला जमतं. मी याच्याहून भरपूर वेळेस तिकीट काढलेलं आहे. बट मी थोडा कन्फ्यूज आहे." राधा म्हणते, "का?" तर आता ते का तुम्ही राधाला विचारा. राधा सांग काय झालं होतं? ॲक्चुअली काय झालं होतं? जिथे ₹500 जात होते तिकीट काढायला, तिथे फक्त आणि फक्त ₹200 मध्ये झालं. आता बघा, तुम्ही म्हणत असाल की काय? एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल, मला सोलापूरवरनं एक्झाम्पल मला मुंबईला जायचं आहे आणि जर मला ₹500 तिकीट असेल, तर आमच्या दोघांचं किती दाखवायला पाहिजे? ₹1000 दाखवायला पाहिजे, राइट? तर ॲक्चुअलमध्ये ते 50% दाखवतच होतं. म्हणजे कसं, की आमच्या दोघांचं ₹1000 दाखवायच्या ऐवजी फक्त 500च दाखवत होतं. जेणेकरून मला हे कन्फ्यूज होत होतं, की अरे यार, मी एकाचं तिकीट तर नाही काढत आहे. पण मी रिपीट चेक करत आहे, की माझ्याकडून 1 सिलेक्ट झालेत का 2 मेंबर सिलेक्ट झालेत. पण तिथं तर 2 मेंबर सिलेक्टेड दाखवतंय आणि पेमेंटला तर फक्त ₹500च दाखवत आहे. मग मी त्यामुळेच मी रिपीट कॅन्सल करायचो. परत स्कॅन करायचो, परत कॅन्सल करायचो आणि राधा म्हणली, "ठीक आहे, एकदा करूनच बघा." आणि जस्ट मी पेमेंट केलं आणि परत मला एक कन्फ्युजन होतं, की तिकीट आल्यानंतर सिंगलच येईल. कारण की पेमेंट तर एक जणाचं दाखवतंय. तिथं जर दाखवत असलं 2 मेंबरसाठी, तर पेमेंट तर एक जणाचं दाखवत आहे. म्हणलं काहीतरी एरर असेल. बट पेमेंट केलं आणि ज्यावेळेस तिकीट आलं, तर तिकीट पण पूर्णपणे दोघं जणांचं आहे. आणि थोडंसं आश्चर्य वाटलं, की अरे असं कसं काय पॉसिबल? जस्ट लगेच बघा आता, अ, याच्यामध्ये काय-काय मेंबर म्हणू शकतात, की नॉर्मल गोष्टी होत असतात. इत्तेफाक, राइट? हिंदीमधून होत असतं. तर मग राधाला म्हणले, "जा, जस्ट काउंटरला जा." कारण की काही मेंबर बोलतील, की तिकीट कमी झालेलं असेल त्या तात्काळापुरतं. तर मग मी राधाला सांगितलं, की "जा, तू काउंटरला जाऊन तिकीट चेक कर." राधा काउंटरला गेली आणि तिकीट चेक केलं. तर ते बोलत आहेत, की येस, फक्त ₹105 तिकीट आहे रेल्वेला, जनरलला. कारण की रिझर्व्हेशन तर लगेच निघत नाही. त्याला 5-6 दिवसापूर्वी काढावं लागतं. आणि राधा मला येऊन बोलते, की "नाही हो, ₹105च तिकीट आहे." आणि मी बोलतो, "असं कसं काय पॉसिबल आहे? तिकीट तर मी 2 व्यक्तीचं काढलंय. म्हणजे माझ्याकडून ऑनलाईन तर आणि ऑनलाईन ₹115 लागतात एका पर्सनसाठी. तर दोघांचे किती व्हायला पाहिजे? ₹230 व्हायला पाहिजे. बट तिथं फक्त ₹120 दाखवत होतं." आणि याच कारणामुळे मी कन्फ्यूज होत होतो आणि कॅन्सल करत होतो पेमेंट. आणि शेवटी मी तिकीट काढलं आणि पूर्णपणे चेक केलं, की बरोबर तर आहे का नाही? एक सगळं ॲक्युरेट बरोबर आहे. आणि आता
तुम्ही म्हणताल की ठीक आहे, पूर्ण तुम्ही स्टोरी सांगितली गोविंद, याच्या मग काय सांगायचं तात्पर्य काय? बघा, ज्यावेळेस आपण मॅनिफेस्टेशन यूज करतो, होपोनोपोनो प्रेयर करतो, असे बारीक बारीक रिझल्ट कंटिन्यू घडत असतात. बघा, असे बारीक बारीक रिझल्ट कंटिन्यू घडत असतात. आणि ज्यावेळेस आम्ही डब्यामध्ये एंटर केलं त्यावेळेस फुल गर्दी. बघा, फुल गर्दी. आम्ही जस्ट जातोय आणि बघतोय जागा तर नाही बापरे. कुणाला तर फोर्स तर करू शकत नाही, अरे सारखा तुम्ही तिकडे, उठ ना, जागा तुझं काय पप्पाची ट्रेन आहे का, असं तर आपण कधी बोलू शकत नाही, राईट? मग तिथं उभारलो आम्ही आणि लगेच बोलतात की यस तुम्ही तिथं बसा, तुम्ही तिथं बसा. ते ऍडजस्ट करून ऑलरेडी जागा नाही तरी पण. हा ठीक आहे, आता तुम्ही म्हणसाल की ट्रेनमध्ये कोणी पण कुणाला सीट देतं, मदत करतं, त्याला ऍग्री करतो. पण तिकिटाचं काय? तिकिटाचं काय? जो आपल्याला हे जाणवलं की अरे तिकीट तर ₹105 आहे ऑफलाईनला, ऑनलाईनला ₹115 आहे. दोघांचे 230 व्हायचे, तर तिथे फक्त 120 झालेत. तर याचं काय? राईट? तर आता तुम्ही म्हणताल की सिस्टम बिघडला असेल, राईट? मला हे सांगायचं सिस्टम बिघडो किंवा एरर येऊ किंवा काहीही होऊ, आपल्याला पॉझिटिव्ह मिळतंय ना, हे महत्त्वाचं आहे. तर सेम मला हे सांगायचं तुम्हाला, की तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात, जे इश्यू असतात, ते कोणत्या का कारणानं सॉल्व्ह होऊ द्या. आपल्याला फक्त सॉल्व्ह होण्याशी मतलब आहे. राईट राधा? येस. एक्झाम्पल, मला जायचं आहे पुण्याला आणि मी विचार करतो की मला पूर्णपणे विमानानं जायचं आहे किंवा मला ट्रेननं जायचं आहे. पण जर कोण आपला रिश्तेदार असेल आणि बोलत असेल, "गोविंद, मला पुण्याला ट्रिप आहे, तू येतोस का माझ्यासोबत? मला बोर पण होणार नाही." येस. का? तर आपल्याला आपलं टार्गेट आहे पुण्याला जायचं. मग कोणत्या कारणानं जाऊ, का जाऊ, कसं जाऊ, कधी जाऊ, याच्याशी घेणं देणं नाही. जातो हे महत्त्वाचं आहे. सेम आपल्या लाईफमधले जे हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी या चारही एरियामध्ये जे निगेटिव्ह सिच्युएशन आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते 100% हील होणार आहेत. जरी या कोणता असला तरी आपल्याला काय करायचंय? प्रॉब्लेम आपलं क्लीन होण्याशी मतलब. येस. राईट राधा? येस. तर आता मला सांग, जे आपले आता मेंबर आहेत सर्व आपली फॅमिली, तर तू काय अशी एक छोटीशी टिप सांगशील की त्यांना त्याचं बेनिफिट होईल? काय सांगू? मी सांगू? येस. ओके, चला. बघा मित्रांनो, आपण फ्री सेशन घेतो, म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि होपोनोपोनो प्रेयरचे आपण फ्री सेशन घेतो. आणि जर तुम्ही सर्वजण शिकण्यासाठी आतुरता दाखवत आहेत, तर आपण जिथं आपण एक फ्री सेशन ठेवतो तिथं आपण जास्त फ्री सेशन ठेवूया. म्हणजेच जिथं आपण फ्री सेशन नॉर्मल ठेवतो, एक 30-40% ठेवतो, तिथं आपण जास्त ठेवूया. म्हणजे 60-70% आपण फ्री सेशन घेऊया. आणि आपल्याकडून आपल्या मराठी माणसांपर्यंत जेवढं होपोनोपोनो प्रेयर पाठवता येईल, मॅनिफेस्टेशन पाठवता येईल, तेवढ्यांना पाठवूया. तर अट काय आहे? अट काय आहे की आपल्या परिवारामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, आपल्या पूर्णपणे परिवारामध्ये ज्यांच्या लाईफमध्ये हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनीमध्ये इश्यू आहेत, त्यांना मात्र नक्की हा व्हिडिओ सेंड करा. का? कारण की जर तुमच्या या शेअर करण्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये जर व्हॅल्यू ॲड होत असेल, तर त्यांचं पुण्य तुम्हाला किती पट लागेल याची गॅरंटी आपण करू शकत नाही, राईट? करोडोमध्ये आपण त्याची गिनती करू शकणार नाही. बरोबर. Yes. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. का? एक वेळेस तुम्ही लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेअर करा. शेअर केल्याने हा व्हिडिओ ज्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि व्हिडिओ पोहोचल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन जाईल, होपोनोपोनो प्रेयर जाईल आणि त्यांना हील करण्यास मदत करेल. आणि Yes. याच्यापेक्षा सुंदर अजून कोणती गोष्ट नाही, राईट? येस. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, येस. बाय बाय, टाटा करा. बाय बाय, टाटा. Bye. मॅनिफेस्टेशन लाईफ मध्ये नक्कीच यूज करा Yes. आणि हॅपी लाईफ जगा. नो टेन्शन. Yes. नो ओके, थँक्यू सो मच. बाय गाईज, बाय.